नमस्कार, मी नेहा. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. नरनाळा महोत्सवाचा दिमागदार सोहळा, पर्यटकांच्या मांदियाळीत रविवारी थाटात उद्घाटन. महोत्सवाचा मंगळवारी होणार समारोप. मनपाच्या 16 सदस्यीय स्थायी समितीवर शिक्कामोर्तब, भाजपाचाच किंगमेकर सभापती होणार. अकोला मनपाच्या स्वच्छतेचा पडिक वॉर्ड पॅटर्न, सत्ताधारी नगरसेवकांची चांदी तर विरोधकांचे वॉर्ड वाऱ्यावर. क्लीन सिटीच्या ठेक्यात भाजप नेत्यांचे हात ओले, विरोधकांच्या ताफेसमोर महापौर शारदा खेडकर निरुत्तर. महाशिवरात्री निमित्त अकोला शहर झाले शिवमय, शिवभक्तांच्या अलोट उत्साहात शहरात आराधना आणि उपासनांचा जागर. आता सविस्तर बातम्या. स्थानिक स्तरावर रोजगार व पूरक व्यवसाय वाढीसाठी पर्यटन क्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. गौरवशाली इतिहासात व समृद्ध वनवैभव लाभलेल्या नरनाळा परिसरात पर्यटन विकासाच्या अनेक संधी आहेत. त्याला नरनाळा महोत्सवातून चालना मिळेल असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकडे, आमदार हरीश पिंपळे, अकोटच्या नगराध्यक्ष माया धुळे, माजी आमदार संजय गावंडे, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी, पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, श्रीमती गीता परदेशी, उपसंरक्षण राहुल सिंग टोलिया, पोपटखेडचे सरपंच विजय तायडे आदी उपस्थित होते. पर्यटन विकासातून स्थानिकांसाठी पूरक व्यवसाय निर्माण होतील असा विश्वास आमदार सावरकर, आमदार भारसाकडे यांनी व्यक्त केला. श्रीकर परदेशी म्हणाले, मी जिल्हाधिकारी असताना महोत्सवाची सुरुवात झाली. आता महोत्सवाचे पुनरुज्जीवन झाले. या माध्यमातून इको हेरिटेजला चालना मिळाली. महोत्सवातून पर्यटन क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न आहे असे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी प्रस्ताविकात सांगितले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बोटिंग व साहसी खेळ उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी चला हवाई टीमच्या प्रसिद्ध कलावंतांनी धमाल विनोदी सादरीकरणातून रसिकांना खळखळून हसविले. कार्यक्रमात सादर झालेल्या बहारदार गाणी व लावणी नृत्याने उपस्थितांची मने जिंकून घेतली. सोमवारी महिला व पुरुषांसाठी मॅरेथॉन संवर्धनासाठी धाव अकोट फॉरेस्ट डेपो ते श्री संत गजानन महाराज विहीर फाटा 12 किलोमीटरची झाली. त्याला छान प्रतिसाद मिळाला. शिवशंभू गर्जना टीमकडून सादरीकरण आणि रात्री इंडियन आयडॉल विनर सलमान अली लाईव्ह इन कॉन्सर्ट येथे कार्यक्रम आहेत. महोत्सवात अधिकाधिक निसर्गप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना, उपसंरक्षण राहुल सिंग टोलिया व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा रेड क्रॉस सोसायटीच्या अध्यक्षा वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात व युथ हॉस्टेलद्वारा 20वा कक्ष उभारण्यात आले. 5 टेंटची व्यवस्था करण्यात आली. महानगरपालिकेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 16 सदस्यीय स्थायी समितीची घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्या समितीच्या हातात असतात त्या स्थायी समितीत सत्ताधारी शहर सुधार आघाडीने 9 सदस्यांसह आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. नव्या नगरसेवकांना संधी नसल्याची ओरड सत्ता पक्षात होती. आज महापालिकेच्या आमसभेत गटनेत्यांनी दिलेल्या नावांचे वचन करण्यात आले. महानगरपालिकेतील 80 नगरसेवकांपैकी 16 सदस्यांची स्थायी समितीत नियुक्ती करण्यात आली. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये सर्वपक्षीय प्रतिनिधींचा समावेश असून संख्याबळानुसार विविध आघाड्या आणि पक्षांना स्थान देण्यात आले आहे. अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांना पक्षीय संख्याबळ नसल्याने संधी मिळाली नाही आणि ते स्थायी समितीत जाणार नसल्याचे चित्र आहे. सत्ताधारी शहर सुधार आघाडीकडून सर्वाधिक 9 नगरसेवकांची वर्णी लागली आहे. यामध्ये विजय अग्रवाल, हरीश अलीमचंदानी, सिद्धार्थ उपरवट, योगिता पावसाडे, शरद तुरकर, मंजुषा शेडके, विनोद मापारी, नरगिस परवीन, फैयाज खान आणि पल्लवी मोरे यांचा समावेश होता. तर काँग्रेसच्या 21 सदस्यांपैकी 4 संधी मिळाली. यात विरोधी बाकांवरील काँग्रेसच्या सुवर्णरेखा विजय जाधव, आझाद खान, अलियार खान, मोहम्मद फजलू अब्दुल करीम, शाहीन अंजुम, मेहबूब शेख यांचा समावेश आहे.
तर शिवसेना उभाठा, वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. नगरसेवक संख्याबळावर स्थायी समितीत शिवसेना उभाठा गटाचे सागर भारुका, वंचितचे निलेश देव आणि MIMचे सय्यद रहीम, सय्यद हाशम यांचा स्थायी समितीत प्रवेश झाला आहे. आता स्थायी समितीत सभापती पदावर शहर सुधार आघाडी कोणाला संधी देते हे पाहण्यासारखे असेल. स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नियुक्ती पूर्ण झाल्यामुळे आता सर्वांचे लक्ष सभापती पदाच्या निवडीकडे लागले आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पावर आणि विकास कामांच्या निविदांवर या समितीचे नियंत्रण असल्याने सभापती पदासाठी शहर सुधार आघाडीतील नेत्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या स्वच्छतेच्या नियोजनावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्वच्छतेसाठी प्रभागाचे 4 भाग पाडण्याच्या नावाखाली सत्ताधारी पक्षाने पडीक वाट ही संकल्पना कमाईसाठी राबविल्याचा आरोप होत आहे. या रचनेवर केवळ सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागाचा समावेश करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाने आज महासभेत मंजूर केलेल्या ठरावानुसार 50 सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात स्वच्छतेसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या 12 सफाई कामगारांसाठी 1,65,000 रुपयांची तरतूद करण्यात आली, तर 20 सफाई कामगार असलेल्या प्रभागातील नगरसेवकाला दरमहा तब्बल 2,67,000 रुपये मिळणार आहेत. अशा पडीक वार्डात प्रत्यक्षात कामगारांची नियुक्ती कागदावरच राहते आणि केवळ देयके काढण्यात नगरसेवकांना रस असतो, असा खळबळजनक आरोप विरोधकांनी केला आहे. कंत्राटदाराच्या माध्यमातून प्रत्येक नगरसेवक महिन्याला 2 ते 3 लाख रुपये वर कमाई करणार असल्याचे चित्र दिसत आहे. या योजनेत 80 पैकी 50 नगरसेवकांची सोय करण्यात आली आहे, तर विरोधी पक्षाच्या 30 नगरसेवकांच्या प्रभागात केवळ महापालिकेचे नियमित कर्मचारी साफसफाई करतील. सत्तारूढ आणि विरोधक असा भेदभाव प्रशासन कसा मान्य करू शकते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. हा उघड भेदभाव असल्याने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची दाट शक्यता आहे. हा स्वच्छतेचा कार्यक्रम नसून नगरसेवकांसाठी आर्थिक मलिदा वाटपाचा कार्यक्रम आहे. पडीत वार्डाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची लूट आम्ही सहन करणार नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असा खेळ महापालिकेत सध्या सुरू आहे. कचरा आणि स्वच्छतेची कामे ठेका पद्धतीने देण्यासाठी आणि त्यातून मलिदा प्राप्त करण्यासाठी भाजप नेते अग्रेसर असल्याचे चित्र महासभेत होते. विरोधकांनी भाजपवर गंभीर आरोप केले. महापौर शारदा खेडकर यांनी RRCला कुठलीही प्रतिक्रिया या विषयावर दिली नाही. भाजपच्या 38 नगरसेवकांसह पाठिंबा देणाऱ्या 7 नगरसेवकांच्या प्रभागात पडीकवाड पद्धतीने स्वच्छतेची कामे करण्यात येणार आहे. यापूर्वी पडीक वाड्याचे काम हे 97,000 प्रति महिना होत असे. आता ते 12 कामगारांसाठी थेट 1,57,000 प्रति महिना आणि 20 कामगारांसाठी 2,67,000 प्रति महिना करण्यास मंजुरी दिली आहे. पण हे करताना केवळ भाजप आणि सत्तारूढ शहर सुधार आघाडीच्या नगरसेवकांना प्राधान्य दिले आहे. प्रभागात 4 नगरसेवक असताना विरोधातील नगरसेवकाला मात्र याचा लाभ मिळणार नाही, असा भेद यात केला गेला आहे. या नियमाला धरून नसल्याची ओरड विरोधकांची आहे. देखिए, पड़ित वार्ड का बड़ा अच्छा विषय है। इस शहर में 51 जगहों पर पड़ित में वार्ड डाले गए और 29 जगह जो थी, 30 जगह जो थी, 81 टोटल होते हैं। 80 जो नगर सेवक आते हैं वो 80 का आंकड़ा और एक बाजार पे ये प्रशासकीय है। बड़ी विचित्र बात यह है कि सिर्फ जहां जहां पर भारतीय जनता पार्टी और शहर सुधार समिति इनके नगर सेवक जहां से चुनकर आए हैं, वहीं पर प्रशासकीय कर्मचारी की जगह पड़ित की पद्धत लागू की गई। मतलब पड़ित की पद्धत मतलब आम नागरिकों को पता भी नहीं होता है। पड़ित की पद्धत मतलब कि अब इन्हें डायरेक्ट कॉन्ट्रैक्टर द्वारा पेमेंट दिया जाएगा। तो हमारा प्रश्न ये है महापौर से, भारतीय जनता पार्टी चुनके हम नगर सेवक से, शहर सुधार समिति से, कि क्या आपको प्रशासन पे भरोसा नहीं है? अगर आपको भरोसा है तो हर वो जगह जहां से भारतीय जनता पार्टी चुनकर आई है वहां पे प्रशासकीय पद्धत से काम करने वाले सफाई कर्मचारियों की जगह कॉन्ट्रॅक्टर से बुला के क्यों दिए? महापौर आणि उपमहापौर यांच्यासह एकूण 45 सदस्यांनी यांच्या या
साधारणपणे प्रभागांची रचना करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे असतात, परंतु येथे सत्ताधारी पक्षाचे प्रशासकीय ठराव करून जी फेररचना केली आहे त्यावरून निवडणूक आयोगाला जे जमले नाही ते सत्ताधिकाऱ्यांनी केले अशी टीका होत आहे. पडीक प्रभाग पद्धत ही स्वच्छतेच्या नावावर काही नगरसेवकांची वसुलीचा उद्योग असल्याची टीका विरोधकांनी केली. या विषयावर महापौरांशी RRC न्यूजने संपर्क केला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान या विषयावर आयुक्तांनी खुलासा करत पडीक वार्डात कसे काम होईल हे सांगितले. या ठिकाणी जो प्रशासकीय टिप्पणीचा भाग आहे त्याच्यामध्ये सुरुवातीलाच असं दिलेलं आहे की यापूर्वीची जी आपली प्रचलित पद्धत आहे त्याच्यामध्ये एकूण 81 भाग आपण सफाईचे केलेले आहे. ज्याच्यामध्ये एक बाजाराचा भाग आहे आणि सफाईचे 80 भाग आहेत. आता सन्माननीय सदस्यांनी सुरुवातीला जो प्रस्ताव मांडला तो प्रशासनाच्या टिप्पणीचा पाठ नाही. त्यांनी मांडलेला प्रस्ताव असा आहे की ही अशा पद्धतीने त्यांनी प्रस्तावित केलेले सभागृहासमोर की या पद्धतीने आपण हा ठराव केला पाहिजे. आणि सदस्यांचं असं म्हणणं आहे की हे अवघड निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेला आहे, आपल्या सभागृहाचा तो विषय नाही. मुळातच हे 80 जे भाग आहेत ते निवडणुकीचे भाग नाही. प्रत्येक प्रभागामध्ये अवघड जे आहे ते सदस्य निहाय अवघड नाही. जे सफाईचा भाग असेल तो त्या प्रभागाचे 4 भाग होतील, जेणेकरून त्या भागावरचं नियंत्रण ठेवायला सोपं जाईल अशा पद्धतीने केलेले भाग आहेत. सर्व सन्मान्य सदस्यांना त्या प्रभागाच्या बाउंड्रीज मध्ये असलेल्या सर्व सदस्यांना मतदानाचा अधिकार होता. त्यांच्यापैकी कोणत्याही भागातल्या लोकांनी कोणत्याही सदस्याला मतदान केलेलं असू शकतं. त्यामुळं निवडून आलेल्या प्रभागातून अ मधून निवडून आला म्हणजे माझा हा भाग आहे, ब मधून निवडून आला म्हणजे तो भाग आहे असा भाग सफाईचा नाही किंवा सदस्यांचा तो भाग अवघड होऊ शकत नाही. सर्व सन्माननीय मतदार हे सर्व सदस्यांचे मतदार आहेत, त्या प्रभागातून निवडून आले. आता आपला जो विषय आहे तो 80 सफाईच्या भागाचा एक बाजाराचा असा, तर 80 भाग करताना 30 हे आपल्या कायम कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून व्हावे आणि 50 कामगारांसाठी ठेकेदाराची नियुक्ती करावी, एवढाच विषय आहे. गंगानगरमधील सालासर बालाजी मंदिरात अमरनाथच्या बर्फानी बाबांचा देखावा तयार करण्यात आला होता. शहरातील भाविकांनी देखावा पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर दुसरीकडे सृष्टीचे तारक शिवगौरी यांचा विवाह सोहळा रविवारी रात्री बागेतल्या देवी मंदिरात अतिशय धुमधडाक्यात पार पडला. अमरनाथ येथील बाबा बर्फानी यांचे एकदा तरी दर्शन व्हावे अशी भक्तांची मनोकामना असते, परंतु प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईल असे नाही. अशा भक्तांना कलाकृतीद्वारे दर्शनाचा लाभ घेण्याचे समाधान लाभते. सालासर बालाजी संस्थानच्या व्यवस्थापक मंडळाने अतिशय छान देखावा तयार केला होता. रात्रीच्या प्रकाशात बर्फाच्छादित गुहेचे सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवण्यात लायक होते. बर्फानी बाबांच्या दर्शनासाठी शिवभक्तांची येथे गर्दी होती. तर दुसरीकडे सृष्टीचे तारक शिवगौरी यांचा विवाह सोहळा रविवारी रात्री बागेतल्या देवी मंदिरात अतिशय धुमधडाक्यात पार पडला. मंगलाष्टके झाली, विवाह लागला. उपस्थितांनी शिवगौरींचा जय जयकार केला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. अतिशय देखणे आयोजन करण्यात आले होते. शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शनिवारी दुपारपासून विवाहातील विधी सुरू झाले. हळद, मेहंदी आदी सोपस्कार अतिशय उत्साहाने पार पडले. महिला पुरुष वऱ्हाडी म्हणून प्रत्येक कार्यक्रम साजेसा होईल याकडे लक्ष ठेवून होते. महाशिवरात्री शिवगौरीचा विवाहाचा दिवस रविवारी दुपारी श्री राजाजेश्वर मंदिरातून भोलेनाथाची वरात निघाली. एका प्रतिकात्मक नंदीवर श्री शिव विराजमान झाले होते. अकोला करार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पक्षीय बलाबल पाहता 4 झोन सभापतीपैकी 2 काँग्रेस, 2 शहर सुधार आघाडी यांना सभापतीपद मिळणार आहे. पण आज भाजपने एका अतिरिक्त झोन सभापती पदासाठी प्रभाग क्रमांक 6चा समावेश थेट पश्चिम झोनमध्ये करत स्थानिक नागरिकांची मोठी अडचण केली आहे.
रामदासपेठ, महाजनी प्लॉट आणि तापडिया नगर भागातील नागरिकांना आता पश्चिम झोनच्या भीमनगर चौकातील कार्यालयात त्यांचे महापालिकेचे व्यवहार करावे लागतील. सत्तारूढ भाजपच्या स्वार्थीपणाचा अनुभव आज अकोलेकरांना आला. 4 झोन सभापती पदांपैकी पक्षीय बलानुसार भाजपला 2 आणि काँग्रेसला 2 झोन सभापती मिळणार होते. पण अजून एका झोन सभापतीची लालसा पाहता भाजपने थेट रामदासपेठ प्रभाग क्रमांक 6 अर्थात महाजनी प्लॉट, रामदासपेठ, देशमुख पेठ आणि तापडिया नगर या भागातील नागरिकांच्या पूर्व झोन बदल थेट पश्चिम झोनमध्ये समावेश केला. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्यांचे महापालिकेच्या संबंधित सर्व कामांसाठी थेट पश्चिम झोनच्या भीमनगर चौकातील कार्यालयात चक्रा माराव्या लागतील. यापूर्वी या भागातील नागरिक हे रतनलाल प्लॉट स्थित 15 क्रमांकाच्या शाळेतील महापालिका कार्यालयात संपर्क करत होते. त्यांना आता थेट जुने शहरातील भीमनगर चौक गाठत महापालिकेच्या पश्चिम झोनमध्ये जावे लागेल. या विषयावर विरोधकांनी मतदानाची मागणी केली तर सत्तारूढ 2 ते 3 सदस्यांनी शहर सुधार आघाडीला धक्का दिल्याचे चित्र होते. भाजपला अतिरिक्त झोन सभापतीसाठी स्थानिक नागरिकांना त्रास देण्याच्या या सत्तारूढ पक्षाच्या भूमिकेचा विरोधकांनी निषेध केला आहे. झोनचे विभागणी करून यांनी झोन पाडले. याच्यात आज एक रामदासपेठ तापडिया नगरच्या लोकांना खूप मोठा नागरिक त्रास होणार आहे. आज जे रामदासपेठ तापडिया नगर महाजनी प्लॉटच्या लोकांना आपल्याला साधारण रतनलाल प्लॉटच्या 15 नंबर शाळेत झोन होता, तो आता झोन जुन्या शहरात होणार आहे. याचा आम्ही निषेध केला आहे. आता आम्ही ही रस्त्यावरची लढाई लढणार असून रामदासपेठ वाटी, जटापेठ वाटी, महाजनी प्लॉट वाल्यांना आम्ही अन्याय होऊ देणार नाही. ही आज सभागृहाचा विरोध केला. आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ. मतदानात त्यांचे 2 मतदान आज कमी झाले. आमचे 32 पूर्ण होते, आज ते 42 आले. त्यामुळे आता नैतिक हार सुरू झाली, ही सुरुवात आहे. विषय आयुक्त महोदय, खासतौर से प्रशासन से इसका कुछ कनेक्शन है, इसलिए मैं आपको बताना चाहूँगा कि जोन कमेटी जो बनाते हैं ये इसलिए बनाई जाती है ताकि अच्छे से काम कर सके, चीज़ें आसान हो. अभी प्रभाग नंबर 6 मतलब देशमुख फाइल गड्डम प्लॉट, बराबर है. प्रभाग नंबर 6 और वाशिम बाईपास प्रभाग नंबर 18 ये दोनों एक जोन में कैसे रह सकते हो? काम अच्छा हो. 17 शिवसेना वसाहत का एक भाग, कोला चौक, सोनटके प्लॉट, जय हिंद चौक और गड्डम प्लॉट. प्रभाग नंबर 6 बाउंड्री आती ना, प्रभाग नंबर 6 आप सुनकर आए, बहुत दूर से सुन कौन. प्रभाग नंबर 6 जो देशमुख फाइल है और कोला चौक है, जय हिंद चौक है, ये दोनों एक जोन में कैसे रह सकते हैं? या आप हमको ये बताइए कि कौन सी पार्टी से कौन चुनकर आया और जोन में किसका चुन के आना आता नहीं, ये सबसे बनाया गया. पहला प्रश्न हमारा ये बड़ा स्पेसिफिक प्रश्न है. प्रभाग महानगर पालिका का क्षेत्र बनना नहीं. दर्यापूर नगर परिषदेचे शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे. ठिकठिकाणचा कचरा रोज उचलला जात नाही. वारंवार सांगून देखील उपयोग होत नसल्याने नगरसेवक रोशन कट्यारमल यांनी नगर परिषद समोर कचरा टाकला. निदान आता तरी नगर परिषद प्रशासन जागे होईल असे त्यांचे मत आहे. भाजप विरोधातील नगरसेवकांच्या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा झाली. दर्यापूर नगर परिषदमध्ये गांधीनगर भागातील युवा व कार्यक्षम नगरसेवक रोशन कट्यारमल यांनी शहरातील अस्वच्छतेचे बाबत संताप व्यक्त केला. तसेच नगर परिषदेत कचरा आणून टाकला. प्रभागातील कचरा नाल्या स्वच्छ झाल्या नाहीत तर नगरपालिकेत रोज कचरा आणून टाकणार असा इशाराही त्यांनी दिला. आरोग्य विभागाने स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये असा आग्रही त्यांनी धरला आहे. नगरसेवक रोशन कट्यारमल यांनी नगर परिषद समोर कचरा टाकला. निदान आता तरी नगर परिषद प्रशासन जागे होईल असे त्यांचे मत आहे. भाजप विरोधातील नगरसेवकांच्या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा झाली. अकोल्यातील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन यासारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊन रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारामुळे आत्तापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहे. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही अशा रुग्णांनी एकदा येथे नक्कीच भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 किंवा 91 30 016 12 9 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधू शकतात. तसेच नाईक होमिओपॅथी.com यूट्यूबवर अधिक माहिती मिळू शकतात.
येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. निकिता नावाच्या या महिला रुग्णाने सांगितले की त्यांचे वजन अचानक वाढले होते आणि संपूर्ण शरीरावर सूज आली होती. त्यांना सतत अंगदुखीचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र येथे उपचार घेतल्यानंतर त्यांचे वजन 10 किलोने कमी झाले आहे आणि शरीरावरही सूज पूर्णपणे निघून गेली आहे. डॉक्टर नाईक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्या आता स्वतःला पूर्णपणे निरोगी आणि उत्साही मानत आहेत. येथील एका रुग्णाला 1.5 वर्षाअगोदर थायरॉईडचा त्रास होता. शरीरावर गळ्याभोवती सूज होती, वजन वाढले होते. नाईक होमिओपॅथी येथे उपचार सुरू केला असता माझे वजन 10 किलो कमी झाले. गळ्याभोवती व मानेवरची सूज कमी झाली. फ्रेश वाटायला लागले, चिडचिड कमी झाली होती. मला एकंदरीत खूप फायदा झाला. माझं नाव निकिता दिनकरे. मी 1.5 वर्ष झाली इथे ट्रीटमेंट घेते आहे थायरॉईडसाठी. माझं आधी 57 किलो होतं वजन, आता 47 किलो झालेलं आहे आणि ट्रीटमेंट खूप छान आहे. थायरॉईडमध्ये कसा फरक पडला तुम्हाला? थायरॉईडमध्ये खूप फरक पडला. म्हणजे माझ्या इथं सुजलेलं असायचं, मानेवरती सुजलेलं असायचं, हाताशी सुजलेली, पण असं एकदम आता रिलॅक्स झालं आहे आणि त्राससुद्धा म्हणजे काहीच त्रास होत नाही आहे आणि वजनसुद्धा कमी झालं आहे माझं पूर्णपणे. आता आधी खूप वजन व्हायचं, चिडचिड हे ते म्हणजे पूर्णच, आता सगळंच कमी झालं आहे. बाहेरच्या ज्या गोळ्या घेत होते त्यांनी रेंज तर व्यवस्थित राहायची थायरॉईडची, पण त्रास आहे तोच राहायचा, सिम्पटम्स आहे तेच राहायचे. पण नंतर होमिओपॅथीचं स्टार्ट केल्याच्या नंतर सिम्पटम्स पण कमी झाले आणि पूर्ण त्रास पण कमी झाला आणि थायरॉईड पण एकदम व्यवस्थित आहे. जिथे हास्याची सुरुवात होते तिथे मजबूती कायम राहते, या ब्रीदवाक्यासह अकोला शहरातील दीपक चौक येथील महेरा हाईट्समध्ये क्राउन्स अँड रूट्स ॲडव्हान्स डेंटल केअर या अद्ययावत दंतचिकित्सालयाचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर, नामांकित डॉक्टर आणि स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती होती. दीपक चौक येथील महेरा हाईट्समध्ये क्राउन्स अँड रूट्स ॲडव्हान्स डेंटल केअरचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या हस्ते फीत कापून क्लिनिकचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितींमध्ये नगरसेविका निलोफर खान, सोहेल खान, नगरसेवक शेख अब्दुल्लाह शेख सलीम, नगरसेवक अब्दुल सलाम खान, अब्दुल करीम खान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार साजिद खान पठाण यांनी आधुनिक दंतवैद्यकीय सुविधांचे कौतुक केले. ते म्हणाले, अशा प्रकारचे प्रगत क्लिनिक शहरवासियांना दर्जेदार आणि प्रगत उपचार मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. क्लिनिकचे संचालक डॉक्टर मेहबूब रजा खान आणि डॉक्टर अहजाम शेख खान यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. हे दोन्ही तज्ज्ञ प्रोस्टोडॉन्टिस्ट आहेत. या क्लिनिकमध्ये दातांच्या मूलभूत उपचारांपासून ते प्रगत उपचारापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने मॅस्क्युलोफेशियल प्रोस्थेटिक्स अर्थात कृत्रिम डोळे, कृत्रिम कान, तोंडाच्या आतील कृत्रिम जबडे यासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर ॲडव्हान्स केअर अंतर्गत क्राऊन, ब्रीच, डेंचर आणि डेंटल इम्प्लांटची सोय आहे. दातांच्या सौंदर्यासोबतच त्यांच्या मजबूतीवर विशेष भर दिला जाणार आहे. या सोहळ्याला शहरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली, ज्यात बादशाह शेख निवृत्ती डेप्युटी कमिशनर आणि कुटुंबीय, डॉक्टर रहमान खान आणि डॉक्टर शहनाज खान, खान हॉस्पिटल, एहसान खान क्वालिटी बिल्डर्स, मुनज्जा खान क्वीन ब्युटीक, आर्किटेक्ट सोहेल खान क्वालिटी आर्किटेक्ट्स गुलफान शेख, इंजिनियर बहराम शेख, इंजिनियर आकिब खान, तज्ज्ञ डॉक्टर अफाक सिद्दीकी नेत्ररोग तज्ज्ञ, डॉक्टर शादाब जाफरी अस्थिरोग तज्ज्ञ, डॉक्टर मुबरम खान ॲनेस्थेटिस्ट, फैजल खान, अफजर खान, केनवूड सॉमिल यांची उपस्थिती होती. समारंभादरम्यान उपस्थित सर्वांनी डॉक्टर मेहबूब रजा खान आणि डॉक्टर अहजाम शेख खान यांच्या त्यांच्या या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. अधिक माहितीसाठी दंतरोगांनी 80 77 56 00 77 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. हेलो एवरीवन, मैं डॉक्टर महबूब रज़ा खान, प्रोस्टोडोंटिस्ट एंड इम्प्लांटोलॉजिस्ट. आई एम ऑल्सो अ PhD स्कॉलर फ्रॉम गवर्नमेंट डेंटल कॉलेज हॉस्पिटल औरंगाबाद. हमने अपना ये नया डेंटल क्लिनिक शुरू किया है जिसका नाम क्राउन्स एंड रूट्स एडवांस डेंटल केयर है. ये दीपक चौक माहिरा हाइट्स के ग्राउंड फ्लोर पे है प्रेजेंट. इसमें हम आपके लिए बहुत सारे एडवांस फैसिलिटीज़ लेके आए हैं. यहाँ पर हम
जो भी ऐसे पेशेंट्स होते हैं जिनके मुंह में एक भी दांत नहीं है, उनको हम फुल माउथ इम्प्लांट लगा के फिक्स ट्रीटमेंट दे सकते हैं। और जिनके कम दांत हैं या नहीं हैं, या जो भी बेसिक से एडवांस जितनी भी ट्रीटमेंट फैसिलिटीज़ हैं वो सब हमारे पास अवेलेबल है। डिजिटल डेंटिस्ट्री भी है, माइक्रो डेंटिस्ट्री भी है, लूप से हम पेशेंट का ट्रीटमेंट करते हैं, और डिजिटल एक्सरे भी यहाँ अवेलेबल है। सारी चीज़ें, सारी फैसिलिटीज़ हैं। आप लोग ये क्लिनिक का और इन सब फैसिलिटीज़ का फ़ायदा उठा सकते हैं और हमारे पास ट्रीटमेंट करा सकते हैं। मैं प्रोस्टोडोंटिस्ट हूँ, तो हमारे प्रोस्टोडोंटिक्स में कैसा रहता है कि बहुत सारी ऐसे प्रोसेसेस बनते हैं जो आम लोग नहीं बना सकते हैं। जैसे कैंसर के पेशेंट्स होते हैं और उनके किसी की आँख चली जाती है, किसी का नाक चला जाता है, किसी की कान नहीं होता है, एक्सीडेंट की वजह से भी हो सकता है, किसी का कुछ जबड़े का पार्ट निकल जाता है म्यूकरमाइकोसिस की वजह से, या कुछ और वजह से, या कैंसर की वजह से। तो उसमें जो प्रोसेसेस लगाई जाती है, उसको जो रिहैबिलिटेट किया जाता है, वो हम बनाते हैं। सारी प्रोसेसेस हम यहाँ पर बनाते हैं। और जिनका एक भी दांत नहीं है, जो जिनके डेंचर फेल हो जाते हैं, जिनके कम रिजेस बहुत थोड़ी हैं, उनमें हम इम्प्लांट लगा के फिक्स ट्रीटमेंट देते हैं। हेलो एवरीवन, मेरा नाम एज़म शेख खान है। मैं भी, जैसे सर बता रहे हैं, मैं भी एक प्रोस्टोडोंटिस्ट एंड इम्प्लांटोलॉजिस्ट हूँ। और हमने हमारा हाल ही में एक नया जो क्लिनिक आज ओपन किया है, हमने इनॉग्रेट किया है, क्राउन्स एंड रूट्स एडवांस्ड डेंटल केयर। हमारे यहाँ पे बेसिक से लेकर एडवांस्ड हर फैसिलिटी अवेलेबल है। तो बस बाकी सब तो सर ने बता ही दिया है। मैं ये चाहूँगी कि लोग जितना हो सके उतना हमारी फैसिलिटीज़ को अवेल करें, और कम से कम में बेस्ट से बेस्ट क्वालिटी ट्रीटमेंट देने की हमने पूरी कोशिश करी है और इरादा किया है। तो हम चाहते हैं कि लोग जितना हो सके इन फैसिलिटीज़ को यूज़ कर सकें। जळगावमधून 20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका 19 वर्षीय तरुणाचे अपहरण करणाऱ्या 2 आरोपींना अकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। पोलिसांनी केवळ आरोपींना अटकच केली नाही, तर अपहरण झालेल्या तरुणाची त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका देखील केली आहे। आज 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांना फोनवरून एक महत्त्वाची माहिती दिली। जळगावमधील शनीपेठ भागात राहणाऱ्या 19 वर्षीय गणपतलाल घेवरा राममाडी या तरुणाचे यश जितेंद्र माकोडे आणि दर्शन कैलास गवडी या दोघांनी 20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते। हे दोन्ही आरोपी देखील जळगावच्या शनीपेठ परिसरातीलच रहिवासी आहेत। या आरोपीचे लोकेशन अकोला शहरात येत असल्याचे समजताच जळगाव पोलिसांनी मदतीचे आवाहन केले। माहिती मिळताच पोलीस मुख्यालयात पोलीस भरतीच्या बंदोबस्तात असलेले अकोला एलसीबीचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके आपल्या पथकासह तातडीने उमरी परिसरात पोहोचले। पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली आणि अपहरण तरुणाची सुखरूप सुटका केली। या यशस्वी कारवाईची माहिती जळगाव पोलिसांना देण्यात आली असून पीडित तरुण आणि दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। रामदासपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मातानगर परिसरात 3 वाहनांमध्ये झालेल्या एका विचित्र अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही वाहने रस्त्यावरून बाजूला हटवली आणि वाहतूक सुरळीत केली। अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याजवळील मातानगर भागात एक भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने प्रथम रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ही स्कॉर्पिओ एका मोटारसायकलला जाऊन धडकली। रिक्षामध्ये काही प्रवासी बसलेले होते। ही धडक इतकी भीषण होती की घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या धडकेत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक पूर्ववत केली। पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे। अपघातातील जखमींनी आपली आपबीती सांगताना सांगितले की आम्ही रिक्षामध्ये बसलो होतो तेव्हा अचानक समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओने रिक्षेला जोरदार धडक दिली। मैं दुकान पर जा रहा था, उसमें गाड़ी वाले ने डायरेक्ट लाके हमारे को भिड़ा दिया।
अमरावती शहर गुन्हे शाखेने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्वेलर्स लूट प्रकरणाचा छडा 48 तासात लावला. पोलिसांनी बारकाईने तपास करत 7 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 700 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी, 2 चाकी, मोबाईल आणि चाकू असा एकूण 1,12,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेतील आरोपींची नावे सय्यद इम्रान मीर उर्फ दबंग, फिरोज खान, कासम खान, शोएब खान, अमीन खान, शेख इम्रान उर्फ इम्मू शेख रहमान, शेख रिजवान अब्दुल रहमान खान, शुभम ज्ञानेश्वर खंडारे व सूरज सिद्धार्थ तायडे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली की दबंग नावाने ओळखली जाणारी ही टोळी लूटमार, दरोडा आणि मारहाणीच्या गुन्ह्यात दीर्घकाळापासून सक्रिय आहे. या टोळीने बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 लूटमारीच्या घटनांची कबुली दिली आहे. त्यांच्यावर नागपुरी गेट, नांदगाव पेठ, राजापेठ, गाडगेनगर आणि तिवसा येथे एकूण 15हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान इम्रान उर्फ दबंग आणि सूरज तायडे यांचा सहभाग असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला. आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता त्यांच्यावर कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला डीसीपी गणेश शिंदे, रमेश धुमाळ, क्राईम ब्रांचचे PI संदीप चव्हाण आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. महाशिवरात्री सर्वत्र अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. शिवतीर्थ पानेट येथे काशी विश्वेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली होती. श्री क्षेत्र पानेट परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या पानेट गावात स्वयंभू महादेवाच्या दर्शनासाठी अकोला शहर आणि जिल्ह्यातील आसपासच्या गावातील शिवभक्त दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी गर्दी करतात. पानेट गावातील या स्वयंभू महादेवाच्या शिवलिंगाचे दर्शन केवळ महाशिवरात्रीच्या पर्वावरच घडते. या परिसरात माता पयोष्णी आणि ब्रह्मचारी महाराजांचे समाधी मंदिर आहे. विशेष बाब म्हणजे महाशिवरात्रीच्या 2 महिन्याआधी जमिनीखाली गाडल्या गेलेल्या शिवलिंगाच्या आसपासची खोदकाम करून ते मोकळे केले जाते. ज्या ठिकाणी शिवलिंग आहे तिथे साधारण 100 फूट खोल विहिरीप्रमाणे खोदकाम केले जाते आणि भाविकांना दर्शनासाठी पायऱ्या तयार केल्या जातात. महाशिवरात्रीपासून पुढे 1 आठवडा येथे यात्रा भरते. या यात्रेचा आनंद घेण्यासाठी आणि महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक पानेट येथे पोहोचतात. महाशिवरात्रीला गावात पालखी काढण्यात आली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. तसाच विशेष म्हणजे इथं 7 दिवसाचा सप्ताह होते. 7 दिवस भरपूर लोक साप्ताहिक याच्यात येतात, आनंद घेतात. आणि आज महाशिवरात्री निमित्त तसा फराळ वाटप झाला. लोकांनी फराळ बिराळ हे केलं. आणि इथं खूप असं आपल्या अकोला जिल्ह्यात एक नावाजेल असं पानेट तीर्थक्षेत्र आहे, जे आजूबाजूच्या लोकांना म्हणजे खूप असं हे इथे आल्यानंतर रम्य असं मन रमल्या जाते. आणि इथं भाविक भक्त खूप आनंदात येतात. आणि आज शिवरात्रीनिमित्त इथं दर्शन, फराळ आणि उद्या या काल्याची सांगता होणार आहे आणि महाप्रसाद होणार आहे. ब्रह्मचारी महाराजांनी हे पिंड दाखवून सर्व लोकांना दृष्टी दिली आणि दृष्टीच्या प्रमाणानं हा 27 वर्ष झाला सप्ताह ब्रह्मचारी महाराजाच्या हातून होत आहे. त्याच्यानंतर काही वर्ष पालटल्यानंतर गेल्यानंतर काय नाव रामकृष्ण शास्त्री त्यांच्या हातून इथलं समाधी घेतलेली आहे. त्यानंतर समाधीला काही वर्ष झाले. आमचा जन्म नव्हता म्हणून त्याच्या बाद आम्ही या अनुसरात आलो आणि 16 ते 18 वर्षापासून ही सेवा आमच्याकडून घडून राहिली. आणि पैष्णी माता ही जी आमची कृपा आहे, या पैष्णीच्या मातेच्या तीर्थानं आम्ही शुद्ध आणि महाराजही शुद्ध झालेले आहे. इथे येत असताना असं लहानपणापासून कानावर ऐकून आहेत की माझे आजोबा इथे विहिरीत पूजा करत असताना, जवळपास 100 फूट खोल विहीर आहे ती, तिथे पूजा करत असताना अचानकच 2 ट्रक कराड कोसळल्यावर त्यांच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काडेस्तोर ती भुयार पूर्ण निघालेली काडेस्तोर जेव्हा काढली तेव्हा दुसऱ्या दिवशी ते पाहिले तर ते जिवंत होते. आणि त्यांनी स्वतः सांगितलं होतं की महादेवाने माझ्या डोक्यावर असे हात ठेवले. आम्ही महाशिवरात्री निमित्त
ब्रह्मचारी महाराज पानेट संस्थान इथे दर्शनाला आलेलो आहे आणि इथलं ऐतिहासिक जे मंदिर आहे ते खूप रमणीय आणि प्रेक्षणीय आहे. जसं आपल्याला काशीला गेल्यावर लाभतो तिथंच पुण्य आपल्याला इथं दर्शनाला मिळणार आहे. आणि ऐतिहासिक शिवलिंग असल्यामुळे इथं फार गर्दी आहे आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसतच आहे आणि आम्ही दर्शनाचा लाभ घेतला आणि धन्य झालो. वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. वाशिम येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न 430 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. शासन निर्णयात संत सेवालाल महाराज यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करण्यात आला असून त्यांनी समाजात समता, नैतिकता, व्यसनमुक्ती, परिश्रम आणि स्वावलंबनाचा संदेश दिला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या विचारांमुळे समाजात जागृती आणि सदाचाराला चालना मिळाल्याने त्यांच्या नावाने संस्थेचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नामांतरणामुळे बंजारा समाजाच्या आराध्य देवताला शासकीय पातळीवर सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त होत असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. नरनाळा महोत्सवाचा दिमागदार सोहळा, पर्यटकांच्या मांदियाळीत रविवारी थाटात उद्घाटन. महोत्सवाचा मंगळवारी होणार समारोप. मनपाच्या 16 सदस्यीय स्थायी समितीवर शिक्कामोर्तब, भाजपाचाच किंगमेकर सभापती होणार. अकोला मनपाच्या स्वच्छतेचा पडिक वॉर्ड पॅटर्न, सत्ताधारी नगरसेवकांची चांदी तर विरोधकांचे वॉर्ड वाऱ्यावर. क्लीन सिटीच्या ठेक्यात भाजप नेत्यांचे हात ओले, विरोधकांच्या ताफेसमोर महापौर शारदा खेडकर निरुत्तर. महाशिवरात्री निमित्त अकोला शहर झाले शिवमय, शिवभक्तांच्या अलोट उत्साहात शहरात आराधना आणि उपासनांचा जागर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.